8 ऑगस्टला नाशिकमध्ये जेलभरो आंदोलन. नाशिक वर्कर्स युनियनच्या मॅनेजिंग कमिटीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय. नाशिक वर्कर्स युनियनची मॅनेजिंग कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक युनियनचे अध्यक्ष तथा सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड DDL कराड यांच्या अध्यक्षतेखाली सीटू कामगार भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत संघटनेच्या मागील कालावधीतील कामकाजाचा आढावा घेण्यात आलेला आहे. तसेच आगामी काळातील कामगार चळवळीच्या दिशा आणि कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या प्रारंभी युनियनचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड तुकाराम सोनजे यांनी संघटनेच्या मागील कामकाजाचा सविस्तर अहवाल सादर केला आणि या अहवालामध्ये विविध औद्योगिक आस्थापनांमधील कामगारांच्या प्रश्नांसाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती, संघटनात्मक बांधणी, सभासद नोंदणी, कामगारांच्या हक्कांसाठी उभारलेल्या लढ्यांचा आढावा तसेच विविध प्रलंबित प्रश्नांबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात आलेली आहे. या अहवालावर उपस्थित मॅनेजिंग कमिटी सदस्यांनी सखोल चर्चा करून काही महत्त्वाच्या सूचना आणि दुरुस्त्या सुचवल्या आहेत. त्यानंतर दुरुस्तीसह अहवालास एकमताने मंजुरी देण्यात आलेली आहे. यावेळी मार्गदर्शन करताना युनियनचे अध्यक्ष तथा सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर DL कराड यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणांवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी सांगितलं आहे की देशभरातील कामगारांच्या हक्कांवर गदा आणणारे निर्णय सातत्याने घेतले जात असून कामगार वर्गाच्या मूलभूत सुविधांवर, अधिकारांवर मर्यादा घालण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि अशा परिस्थितीत कामगारांनी अधिक संघटित होऊन संघर्षाचा मार्ग स्वीकारण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र सीटूच्या निर्णयानुसार कामगार विरोधी धोरणे, खाजगीकरण, कंत्राटीकरण आणि कामगार विरोधी 4 लेबर कोड यांच्या निषेधार्थ 10 ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यभर जेलभरो आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या राज्यव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून नाशिक येथे 8 ऑगस्ट 2026 रोजी भव्य मोर्चा आणि जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. गोल क्लब मैदान येथून मोर्चाला सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे आणि या आंदोलनात जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रातील, कारखान्यांतील तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे असे आवाहन यावेळेस करण्यात आले. युनियनचे उपाध्यक्ष कॉम्रेड देविदास आडोळे यांनी आपल्या भाषणात 4 नवीन लेबर कोडमुळे कामगारांच्या अनेक ऐतिहासिक हक्कांवर गदा येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कामगारांच्या नोकरीची सुरक्षितता, वेतन, सामाजिक सुरक्षा आणि संघटन या स्वातंत्र्य यासारख्या मूलभूत प्रश्नांवर परिणाम करणाऱ्या या धोरणांना विरोध करण्यासाठी व्यापक जन आंदोलन उभारण्याची गरज असल्याचं त्याने नमूद केलेलं आहे. सरकारने लादलेले कामगार विरोधी कायदे आणि धोरणे केवळ निवेदनाद्वारे थांबणार नाही, तर त्यासाठी कामगार वर्गाने रस्त्यावर उतरून संघर्ष केल्यासच यश मिळू शकते असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. आणि या बैठकीत संघटनेचे खजिनदार कॉम्रेड संतोष काकडे यांनी आर्थिक अहवाल सादर करून संघटनेच्या उत्पन्न आणि खर्चाच्या तपशील सदस्यांसमोर मांडलेला आहे. आर्थिक व्यवहारांबाबत समाधान व्यक्त करत सदस्यांनी अहवालाला मंजुरी दिली आहे. या बैठकीच्या शेवटी संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, नव्या सदस्यांची नोंदणी वाढवणे, विविध औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या समस्या प्राधान्याने सोडवणे आणि आगामी आंदोलने यशस्वी करण्यासाठी व्यापक जनसंपर्क मोहीम राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आणि या बैठकीला युनियनचे उपाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे, सेक्रेटरी कॉम्रेड आत्माराम डावरे, खजिनदार कॉम्रेड संतोष काकडे यांच्यासह मॅनेजिंग कमिटीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ. तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा. सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.